नमस्कार. मी सहाय्यक कृषी अधिकारी भानुदास चोरगे, सजा, सोनगाव, तालुका जावली. तर आज आपण या ठिकाणी शिवार गप्पा थोडक्यात आपण शिवार गप्पा मारण्यासाठी सोनगाव येथील राज्यस्तरीय पीक स्पर्धा विजेते शेतकरी संदीप सावकार, संदीप चिकणे यांच्या शेतामध्ये आहोत. तर याच्या पाठीमागे त्यांनी ज्वारी पिकामध्ये राज्यामध्ये पहिला नंबर काढलेला आहे, 101 क्विंटल हेक्टरी ज्वारी काढून. आणि भात पिकामध्ये सुद्धा राज्यात पहिला नंबर काढलेला आहे, 157 किलो एका गुंठ्याला, म्हणजे 157 क्विंटल हेक्टरी उत्पादन त्यांनी काढून राज्यात भातामध्ये सुद्धा पहिला नंबर पटकावलेला आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की ही जी गव्हाची शेत आहे त्याच्यामध्ये आपण उभा आहोत आणि त्यांच्याकडून आपण या गव्हाच्या शेताबद्दल पिकाबद्दल माहिती घेणार आहोत. तर नमस्ते. तुमचं नाव काय? संदीप साहेबराव चिकणे. हां, तर हे आपण गव्हाच्या शेतामध्ये उभा आहोत. ही गव्हाची कोणती जात आहे? ही कुदरत व्हरायटी आणलेली. कुदरत आणली होती का? तर ही कुदरत व्हरायटी जी आहे ती उत्तर प्रदेश मधल्या वाराणसी इथल्या शेतकऱ्यांनी विकसित केलेली व्हरायटी आहे आणि ती व्हरायटी आपण आज आपल्या शेतामध्ये यांच्या शेतामध्ये लावलेली आहे. तर हे क्षेत्र साधारण किती आहे? अर्धा एकर, 20 गुंठ. 20 गुंठे. 20 गुंठ्यामध्ये तुम्ही बियाणं किती वापरलं? 10 किलो. 10 किलो बियाणं वापरलं. आणि आता ह्याला किती दिवस झालेत हे शेताला? 90 दिवस. 90 दिवस झालेत. 90 दिवस झालेत मित्र. तर 90 दिवसामध्ये आता ही स्टेज आहे ते दाणे चिकावर आहेत आणि चांगल्या पद्धतीने लोंबीची वाढ झालेली आहे. आपण बघू शकता या ठिकाणी की सर्वसाधारणपणे एक 6 इंच ते 8 इंच पर्यंत लोंब्यांची लांबी आहे. अशा हातावर घेतल्यानंतर समजते की 6 ते 8 इंच पर्यंत लोंब्यांची जी लांबी आहे. दाखवा तुम्ही थोडं कॅमेऱ्यामध्ये इकडे. हां, तर ही जी लांबी आहे भरपूर अशी 6 ते 8 इंच लोंबीची लांबी वाढलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने पिकाची वाढ झालेली आहे. तर तुम्हाला किती अंदाज आहे की एका गुंठ्याला तुम्हाला किती किलो उत्पादन मिळेल? एका गुंठ्याला 100 किलो. 100 किलोचं टार्गेट आहे. तर मित्र हो, या शेतकऱ्यांचं एका गुंठ्याला 100 किलो गव्हाचं उत्पादन घ्यायचं टार्गेट आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी गहू आणलेला आहे, बघू शकता. आता ह्याला मला सांगा की तुम्ही स्टार्ट टू एंड आतापर्यंत थोडक्यात जरी सगळं आठवलं नाही तरी थोडक्यात लागणीच्या वेळेस तुम्ही कोणकोणती खतं वापरली? पहिलं शेणखत टाकलेलं. किती वापरलं होतं शेणखत? 4 टायल्या शेणखताच्या टाकलेल्या. हां. परत त्याच्यानंतर सेंद्रिय खत टाकलं. आणि रासायनिक खत. रासायनिक खतामध्ये सर्वसाधारण कोणते? 24 मादन. किती किलो वापरलं? 2 बॅगा वापरलेल्या. 100 किलो. 100. आणि बाकीचं मग मायक्रोन्यूट्रन्स वगैरे तुम्ही वापरले. मग या पद्धतीनं तुम्ही केलं आणि त्यानंतर विद्राव्य खताच्या काय फवारणी दिल्या का? काय कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या काय वरच्या दिलेल्या, तांबेऱ्यावरच्या दिलेल्या. मावा होता त्याच्यावरची एक फवारणी. माव्यावर काय फवारलं? माव्यावर टील. नाही, टील तर बुरशीनाशक दिलं होतं तुम्हाला. माव्यावर तुम्हाला वेगवेगळे आडमार दिलं होतं. आडमार दिलं होतं फवारणी केली आणि दुसरं एक दिलं होतं. अशा पद्धतीने तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशक एकत्र करून फवारणी सगळ्या व्यवस्थित तुमच्या कृषी अधिकाऱ्यांना विचारून तुम्ही केलं. त्यामुळे तुमचं कृषी सेवक चोरगे साहेबांनी मला वेळोवेळी सांगून ज्या ज्या फवारण्या होत्या त्यांच्या विचारानं सगळ्या फवारण्या प्लॉटवर केलेल्या आहेत. आता ही शेवटची फवारणी एक करायची आहे 050 आणि त्याची एक फवारणी आता 8 दिवस झालं केलेली. 0050 फवारणी केली. मग आता कुठली फवारणी घेणार? आता 13-0-45 ची फवारणी आता घेणार आहे. म्हणजे दाणे भरण्यासाठी मित्र हो, गव्हाच्या लास्ट स्टेजला दाणे भरण्यासाठी शेतकरी या ठिकाणी 13-0-45 ची फवारणी घेणार आहेत. अजून गहू हा काढणी करता येण्यासाठी 20 ते 21 दिवस शिल्लक आहेत. 2च दिवसापूर्वी त्यांनी 0050 या विद्राव्य खताची 15 लिटर पाण्यात 100 ग्रॅम या प्रमाणात खत टाकून फवारणी घेतलेली आहे. आपण बघू शकता की चांगल्या पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याकडे सुद्धा जावलीसारख्या दुर्गम तालुक्यात सुद्धा पंजाबसारखा गहू येऊ शकतो. तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की बघू शकता आपण चांगल्या पद्धतीनं गहू आलेला आहे.
इकडे जा. या गव्हाच्या बियाण्याचं जे उत्पादन आहे ते पुढील वर्षाच्या हंगामासाठी या परिसरात आपण बियाणं म्हणून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. तर त्यासाठी तुमचा नंबर सांगा. 7387241362. तर या नंबरवर आपण संपर्क करा आणि पुढील वर्षाच्या हंगामासाठी संदीप चिकणे यांच्याकडून हे बियाणं आपण घेऊ शकता. अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासना केलेली आहे आणि याच्यामध्ये सर्व पद्धती सीड ट्रीटमेंट ह्या सगळ्या वापरलेल्या आहेत. याच्यामधलं अशुद्ध बियाण्याचं सुद्धा काढलेलं आहे, अजून काढणी चालू आहे. कुठं जर तशा प्रकारचं असेल तर ते सुद्धा काढून चांगल्या पद्धतीचं बियाणं शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद. धन्यवाद.